बातमी आहे जुन्नर तालुक्यामधून। जुन्नर तालुक्यात गेल्या 4 दिवसात 2 ठिकाणी बिबट्याचे 6 बछडे आढळल्याची घटना घडली आहे। आळेबोरी हद्दीमधील सुनील आबाजी कुराडे यांच्या शेतातील ऊस तोडणी सुरू असताना गुरुवार दिनांक 7 रोजी 2 बिबट्याची बछडे म्हणजेच पिल्ले आढळून आली होती। याबाबतची माहिती त्यांनी आळेगावचे उपसरपंच विजय कुराडे यांना दिली। त्यानंतर कुराडे यांनी वन अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता घटनास्थळी अधिकाऱ्यांनी भेट दिली। बिबट्याच्या अस्तित्वामुळे ऊसतोड कामगारांनी ऊस तोडणी थांबवली होती। या ठिकाणी सापडलेली पिल्ले लहान असल्याने पिल्लांना त्यांची आई घेऊन जाईल यासाठी वन विभागाकडून त्यांना पुन्हा त्याच शेतात ठेवण्यात आले होते। दिनांक 8 रोजी सकाळी ऊस तोडणीला आलेल्या कामगारांना त्याच ठिकाणी ती पिल्ले आढळून आली। ऊसातून बिबट्याचा आवाज ऐकू आल्याने ऊसतोड तात्काळ बंद करण्यात आली। दरम्यान कबाडवाडी येथे 3 दिवसांपूर्वी 4 पिल्ले आढळून आली होती। या पिल्लांना त्यांच्या आईपर्यंत पोहोचवण्यास वन विभागाला यश आले आहे। मात्र काल सापडलेल्या 2 बछड्यांना आपल्या आईची भेट घडू शकली नाही। दरम्यान नव्याने उपवन संरक्षक म्हणून नुकतेच रुजू झालेले DFO अमोल सातपुते यांच्या पुढे बिबट्यांच्या वाढत्या प्रजननाचे व इतर समस्यांचे आव्हान ठाकले आहे। आपल्या आवाजसाठी विभागीय संपादक रामदास सांगळे, आळेफाटा। आपल्या आळे आणि बोरी शिवारामध्ये या ठिकाणी 2 बिबट्यांचे पिल्लं ऊस तोडणीमध्ये त्या ठिकाणी सुनील आबाजी कुराडे यांच्या शेतामध्ये आढळून आलेले आहेत। आणि काल ही पिल्लं जेव्हा आढळून आली त्यावेळेला खरं तर त्यांच्या आदिवासामध्ये त्यांना सोडून देण्यात आलं होतं। त्यांची आई त्यांना घेऊन जाईल या आशेनं, परंतु आज या ठिकाणी फॉरेस्ट विभागाचे अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी तातडीने दखल घेऊन आज पुन्हा ती पिल्लं त्यांच्या आईने नेल्यामुळं त्या ठिकाणी तिच्या सहवासामध्ये ही पिल्लं जातील कशी आणि ती पुन्हा आईच्या कुशीमध्ये कशी विसावतील यासाठी ते प्रयत्न करत आहेत। साळुंखे साहेब, तुम्ही कसं नेमकं हाताळणार आहात आणि काय कसं तुमचं नियोजन आहे? आता ती माझी इथं आसपासच असणार आहे। तर आता आमचे माणिक ढोचे डॉक्टर येऊन संध्याकाळी आम्ही एक सेफ्टी बॉक्स असतो त्यामध्ये ठेवून असे त्या पद्धतीने ती माझी बॉक्समध्ये काढून नेत असते। पण त्याची आई जर आली नसेल, त्यांना आता भूक लागली असेल, त्यांना काय पाणी दूध वगैरे असं काही व्यवस्था आपण करू शकतो? नाही, तर ते पिल्लू लहान आहे ना खूप, मग ते माझीने तिथं संगोपन त्या दृष्टीने केलं असेल। आता म्हणजे माझी तिथंच आसपास असणार आहे की आपण सगळे गेल्यानंतर परत येते का? आता ऊस तोडणी आपण थांबवायची का काय नेमकं नियोजन तुमचं कसं आहे? आता ऊस तोडणे आपल्याला थांबवायला लागेल। ऊस तोडणी थांबवल्यानंतर आपण बाजूला झाल्यावर शांत वातावरण झाल्यावर की आपण माझी घेऊन जाईल असे बरेच वेळा झालेले आम्हाला। आता आजचा दुसरा दिवस आहे त्यांना, त्यांची इतर फळं आपल्याला दिसते खाण्यापिण्यापासून, तर त्याचं काही त्यांना काही त्याचा त्रास किंवा काय? नाही, तसं काय होणार नाही, ते तसे तिला सुटू शकतं नाही। आता वैद्यकीय अधिकारी येऊन त्याची पूर्ण तपासणी केली जाईल।